MS सोसायटीचं नेमकं काय काम आहे ते आपण जाणून घेणार आहोत. पण त्याआधी नाही ना, तुम्ही सांगा की ह्या MS तुम्ही म्हणालात एक इंजेक्शन त्याचं जे आहे त्याचा कॉस्ट खूप आहे, तर हे सगळं तुम्ही मॅनेज कसं करता? प्रेफरन्सेस सगळे बदलून टाकले. अच्छा. जे होते ते थोडंसं घरी खर्च कमी करणं, हॉटेलिंग, आणि सगळ्यात महत्त्वाचं मी माझ्या मुलीला आधी पूर्ण समजावून सांगितलं. बरं. आणि एवढंच एक चांगलं आहे माझ्याकडे जमेची बाजू की गव्हर्नमेंटचा जॉब आहे. अच्छा. प्रायव्हेट असतं तर कधीच मला घरी बसावं लागलं असतं. विदाऊट पेचा पिरियड व्हायचा आणि मी जॉईन झाल्यानंतर परत सर्व्हिस कंटिन्यू व्हायची. अच्छा. किती किती दिवस तुम्हाला असं घरी राहावं लागलेलं आहे? मागचा जो अटॅक होता सिव्हिअर त्याच्यात मी पूर्ण वर्षभर घरी होते. रिअली? अच्छा. तेव्हा घरचा सपोर्टही चांगला होता. पण जसे मग आमचे गैरसमज वाढत गेले, थोडं सेपरेशन झालं, मग जेव्हा सगळा भार माझ्या एकटीवरतीच पडायला सुरुवात झाली, तेव्हा मला स्वतःला आधी फिट राहणं, मी फिट राहिले तर नोकरी, आणि नोकरी असेल तर माझ्या मुलीचं सगळं, म्हणजे हे एक चक्र असं असल्यामुळे की जेणेकरून मी आधी स्वतः कॉशियस झाले, अवेअर जास्त झाले माझ्या तब्येतीविषयी. पण तरी मग जेव्हा असे विदाऊट पे वगैरे व्हायचे, मग तेव्हा हिला मॅक्झिमम शिक्षण आणि मग आपल्या हौशी मौजी जे आहेत ते. आपल्या स्टुडिओमध्ये मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटीच्या संस्थापक सदस्या शीला चिटणीस आलेल्या आहेत. त्यांना आपण आता बोलवूया. मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया ह्याच्या तुम्ही अगदी संस्थापक सदस्य आहात. तर आधीच आपल्याकडे इतकं अज्ञान आहे आणि त्यात तुम्ही सुरुवात कशी केलीत? मल्टिपल स्क्लेरोसिस जसा शब्द पण बोलायला कठीण, तसा आजार पण समजायला कठीण. आणि म्हणूनच ह्या संस्थेची अगदी सुरुवातच माझ्या मिस्टरांपासून झाली. ते असे पहिले पेशंट होते. कारण जेव्हा आमचं लग्न झालं तेव्हापासून आम्ही ह्या आजाराला इतक्या विचित्र तऱ्हेने तोंड दिलं. म्हणजे त्या काळात हे माझं लग्न 63 मधलं, म्हणजे त्या 60s मध्ये ह्या रोगाबद्दल भारतातल्या लोकांना अजिबात माहितीच नव्हती. त्यामुळे आम्हाला जेव्हा, म्हणजे माझ्या मिस्टरांना खरं त्यांच्या साधारण 19-20व्या वर्षापासून होता, मागून कळलं जेव्हा ते 40-42 वर्षाचे झाले तेव्हा. तोपर्यंतचा काळ इतका विचित्र परिस्थितीला आम्ही तोंड दिलेलं आहे. पण म्हणजे काय नेमके गैरसमज झाले तुमच्यात आणि तुमच्या? माझे मिस्टर खरे तर एक काही काम लग्नापासून धड करू शकत नव्हते. आम्ही काय मुंबईत लग्न झालं, पण कलकत्त्याला दोघंच एकटे गेलो, तिथे त्यांचं नोकरी होती त्यामुळे. पण मग घरात आता नॅचरली नवीन घर लावण्यात नवरा बायकोचा दोघांचा वाटा पाहिजे. यांना एक खेळा सुद्धा ठोकता यायचा नाही. कुठलंच काही त्यांना जमत नव्हतं. मी म्हणायचे लाडोबा आहे नुसता, एकुलता एक मुलगा, 3 बहिणींचा भाऊ, लाडावून ठेवलंय असं वाटायचं. पण नंतर म्हणजे मग रोज काहीतरी नुकसान, कप चहा घेतला, चहा सांडवून ठेवणं, कप बशा फोडणं, रोज रोज असं काही ना काहीतरी पहिल्यापासून चालतच होतं. पण यांचं बोलणंही थोडस स्लर्ड स्पीच असं होतं. आणि मी म्हणणार नाही की माझी फसवणूक झाली, कारण त्या लोकांना पण काहीच माहिती नव्हती अजिबात. असं नाही की माहिती असून त्यांनी आम्हाला फसवलं. फक्त माझ्या आणि ह्यांचं म्हणजे मला विचित्र पहिल्यापासून स्वभाव एका कळायचं की मूड स्विंगिंग असे. एका क्षणाला अतिशय गोड आणि दुसऱ्या क्षणाला इतकं बदलून जायचे की मला, म्हणजे मी अक्षरशः थरथर कापायचे. कधी कधी मला स्वप्नात सुद्धा यांचे डोळे दिसायचे, इतके मी त्यांच्या डोळ्यांना घाबरत होते. म्हणजे मला असं कुठे रस्त्यात पण चालायला शांती नाही की काहीतरी विचित्र असं. म्हणजे मी अशा वातावरणात मुळीच वाढलेली नव्हती. नैना जसं बोलल्या की तुमचंही म्हणजे त्या थरापर्यंत पोचलो होतं का की गैरसमजूत की डिवोर्स? बघा आता माझं बाळ 3 महिन्याचा माझा मुलगा असंच्या असं हातातनं त्यांनी दांडकन खाली पाडलं. आता मी म्हणेन की ते त्यांना जेल, कारण मला असं वाटायचं की यांना ह्या बाळाचा सुद्धा राग, ह्याचा असं केलं असं म्हणजे ते फार पॉझिटिव्ह होते. इतकी त्यांना अत्यंत जेलसी असायची. तर त्याच्यामुळे त्यांनी पाडलं असेल. तर ते नॅचरली मला राग आला. 3 महिन्याचं बाळ तुम्ही असं पाडू कसं शकता? पण तेव्हा हे मला माहित नव्हतं की ह्यांच्या हाताला ग्रीप नाहीये आणि ते त्यांना कळत नाही. म्हणून त्या चहाच्या कब्बच्या पाडणं, फोडणं किंवा कुठचंही काम नीट न करणं, असे इतके वर्ष सगळे प्रकार चाललेले. आता आणखीन एक असाच प्रसंग, म्हणजे तेव्हा जरा माझा मुलगा 3-4 वर्षाचा झाला, मग आम्ही मुंबईत आलो होतो. तर ते
असंच मी त्या काळात रेल्वे लाईन फाटकातनं असं वगैरे ओलांडायला लागायची, तर तेव्हा आम्ही ओलांडत होतो. मी जरा मागे होते, काहीतरी कोणतरी भेटलं, बोलत होते. हे दोघं जण पुढे त्याचा हात धरून माझे मिस्टर चालले होते आणि ते रुळात गेले आणि मला लांबून गाडीचा आवाज ऐकवला. मी म्हणते की आता हे म्हणजे ते चालले, चल आता हे गेले का, ती गाडी गेल्यानंतर आपण जाऊ असं विचार करते, तर हे तिकडेच घेऊन तिथेच उभे काही. म्हणजे आता त्यांचा असं का म्हणजे त्या क्षणाला मला काहीच कळलं नाही. मी इतकी जोरात धावले आणि अहो गाडी येते, खसकन त्यांना ओढून घेतलं दोघांनाही बाहेर. आणि कशी माझ्या अंगात देवाने कुठून ताकद दिली माहित नाही. ह्यांना एवढं नंतर मला कळलं की हे जेव्हाचे लॉक होतात हे लोकांना अजिबात आपल्याला हलवता येत नाही. तेव्हा मी कदाचित तरुण असेल म्हणून मला त्यांना ओढता खेचता आलं आणि त्या रुळातनं बाहेर काढलं आणि गाडी धडधड धडधड निघून गेली. इतके हे असे प्रकार घडत होते, आम्हाला कळत नव्हतं की आमच्या घरात हे काय, मला असं काय चाललंय. आणि मग अल्टिमेटली ह्यांना जेव्हा ऍक्च्युअल अटॅक आला, पहिल्यांदा बनारसला पण आला होता. आम्ही बनारसला, कलकत्त्याहून बनारसला बदली, म्हणजे सगळ्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जिथे माझे म्हणायला कोणी लोक शेअर करायला माझे हे प्रॉब्लेम, माझा त्रास कोणालाही मी सांगू शकत नव्हते. तर त्याच्यामुळे तिथल्या ऑफिसच्या ह्याच्याकडनं आम्ही तिथल्या एका हॉस्पिटलमध्ये दाखल तर झालो. 15 दिवस गेले, कुठलंही डायग्नोसिस नाही, तिथे वेगळ्या वेगळ्या रिॲक्शन. तर मग हे असं सगळं करताना 15 दिवसांनी आपोआपच कुठले विशेष काय औषधं मला नाही वाटत दिली होती, ते सगळं करून झाले ठीक आणि घरी आलो. पण मग तेव्हापासून ते थोडं थोडं चालण्याचा प्रॉब्लेम यायला लागला की कुठेही रस्त्यात पडून जायचं. डॉक्टर वाडिया, जे नौशेरवाडी आताचे न्यूरोलॉजिस्ट मधले एकदम सिनियर मोस्ट म्हणतात त्यांना इंडियातले, त्या डॉक्टरनी ह्यांचं डायग्नोसिस 8 दिवसात केलं की ह्यांना मल्टिपल स्क्लेरोसिस झाले. त्यांनी मला सांगितलं, हे बघा डिक्री ते म्हणतात फारसी टिपिकल, की याला तुझ्या मल्टिपल स्क्लेरोसिस झालेलं आहे, कदाचित त्यावेळेला ह्यांना अजिबात चालता येत नव्हतं, कदाचित हा चालू शकणार नाही. तर एवढा तरुण माणूस चालणार नाही, केवढा मला धक्का बसला असेल. मग माझ्या नातेवाईक, कोण मित्रमैत्रिणी, कोणीतरी मला सांगितलं ब्रिटिश काउन्सिलमध्ये ह्याची हा रोग तिकडे खूप कॉमन आहे, तर तू त्याच्याबद्दल. मग मी ती खूप पुस्तकं जेव्हा वाचली तेव्हा मला एक एक ह्यांच्या पूर्वीच्या वागणुकीचा उलगडा होत गेला. पण तुम्ही जे समजून घेतलं ते तुम्ही इतरांना समजवताना त्यांच्याकडून काय प्रतिसाद मिळतो? प्रत्येक जण असं चिडूनच किंवा हताश होऊन आलेले असतात. मीच का, मलाच का, घरच्या लोकांना आम्हालाच का, हे काय हा असं वागतायत, ह्यांना करता कसं येत नाही, हे सगळे प्रश्न मग आम्ही हळूहळू सोडवतो की ऍक्सेप्ट करा तुम्ही, जे आता झालं, हा अनाहूत पाहुणा आहे तुमच्या घरात, तो काही आता अजिबात कुठे जाऊ शकणार नाही, तो तुम्हाला त्याला तोंड द्यायलाच हवं. शिल्याताई, तुम्ही सांगत होतात की काउन्सिलिंग म्हणजे तुमच्या स्वतःच्या अनुभवातून आता तुम्हाला कळलेलं की काउन्सिलिंग किती महत्वाचं आहे आणि तुम्ही नैना आणि तिच्या पतींचं पण काउन्सिलिंग केलं होतं, तर ते कशा पद्धतीने झालं? पहिल्यांदा जेव्हा हे असे आले ना दोघं जण माझ्याकडे, पहिल्यांदा दोघं मिळून आले आणि नंतर नितीन तर खूप वेळा येतच राहिला. नैना पण जेव्हा तिला तिचं सर्व्हिस सांभाळून म्हणून येते, पण त्यांना हेच प्रॉब्लेम. नितीनचं म्हणणं असतं की ही अशी का वागते, ही माझ्या, त्यांनी मला हे असं सगळं सांगितलेलं असतं की फार पॉझिटिव्हपणा करते, फार असं करते, जे म्हणजे मी मूड स्विंगिंग म्हणते तसं ते त्यांनी. तर मग मी त्याला तेच सांगायची, अरे बाबा हे नॅचरल आहे, ह्याच्यात ती काही मुद्दाम करत नाहीये, तू समजून घ्यायला पाहिजे. आणि तुमचा प्रेमविवाह आहे, तुला लहानपणापासूनच तिचं ती माहिती आहे, तेव्हा तू आणि असं लग्न मोडून वगैरे टाकणं बरोबर नाही. ही लक्षणं कोणालाही कुठची होऊ शकतात, हे काय, हा आजार होणं हा कोणाचाही गुन्हा नाही. बरोबर, आता तो झालाय, तो आहे, तो काय जाणार पण नाही. त्याच्यामुळे जरा समजुतीने घेणं परिस्थितीनुसार पाहिजेच. पण नैना, म्हणजे अशी आपल्या आवाक्या पलीकडची अशी परिस्थिती आल्यानंतर तुम्ही काही असे म्हणजे बाह्य उपाय करायचा प्रयत्न केलात का? काय आहे मुळात आजार हा आधी कळत नव्हता आणि त्यामुळे घरचे प्रॉब्लेम्सही खूप वाढत होते. आणि तेव्हा मग पत्रिका बघूयात, काही बाहेरचं आहे का, किंवा मग काही दोष आहे का, कारण औषध घेऊन सुद्धा बरं होत नाहीये म्हटल्यावरती साहजिकच थोडस दैववादाकडे माणूस झुकतो. मग कालांतराने लक्षात आलं इट इज ऑफ नो यूज, उलट हे वाढतच आहे. आणि त्यानंतर माझे डॉक्टर खाडीलकर आहेत, सतीश खाडीलकर, बॉम्बे हॉस्पिटलचे, ते माझे न्यूरोफिजिशियन आहेत, त्यांची ट्रीटमेंट मी घेते. मग त्यांच्याकडनं मला कळलं की ह्या आजारावरती जे संशोधन सुरू आहे, तर नीता मेहता म्हणून न्यूरोफिजिशियन्स आहेत, त्यांचं मोठं रिसर्च सेंटर आहे आणि त्याच्यात माझे डॉक्टर सुद्धा एक पार्ट आहेत.
तर जर का तुम्ही पण इंटरेस्टेड असाल तर तुम्ही तिथे जा, बघा, आणि इंटरेस्ट असेल तर तुम्ही आमच्या केस स्टडी म्हणून येऊ शकता. बरं. पण मग मी गेले, नीता मेहतांशी बोलले, मला खूप बरं वाटलं की ह्या रिसर्च मध्ये काहीतरी करतायत सायंटिफिकली. मग जर का ठीक आहे, त्यांना केस स्टडीसाठी पेशंट्स पण मिळत नाहीत किंवा रादर जर का MS पेशंट आहेत तरी कोणी व्हॉलेंटरीली तयार होत नाहीत, सगळं गिनीपिक सारखं असतं. बरोबर आहे. आम्ही ट्रायल अँड एरर औषधं तुम्हाला देऊन बघतो, तुम्हाला गुण आला तर आला, म्हणजे एखाद वेळेस मी पूर्ण उभी राहीन, काठी जाईल सुद्धा, असं सुद्धा आहे. नाही तर कदाचित वाढू सुद्धा शकेल किंवा स्टेबल आहे त्याच कंडिशन मध्ये सुद्धा राहू शकेल. पण ते विषाची परीक्षा घेणार कोण? तर ते मी कन्सेंट दिलं आणि मी त्यांचा एक रिसर्च पेशंट म्हणून व्हॉलेंटरीली मी जॉईन झालेली आहे की काहीतरी पॉझिटिव्ह या MS मध्ये निघावं. निदान माझ्या अनुभवामुळे इतरांना औषधं की निदान नाही मला परिणाम झाला औषधाचा, तर हे याच्यावर चालत नाही. निदान एवढं तरी कळेल की त्यामुळे अजून कुठेतरी ट्रायल एरर त्या औषधाची होत राहणार नाही. वा, म्हणजे काहीतरी आशेचा किरण आहे आणि आय होप की ही जी काठी आहे ती नक्कीच त्यामुळे जाईल. MS सोसायटीचे कॉज अँबॅसेडर मिलिंद सोमण इथे आलेले आहेत. मिलिंद, MS सोसायटीच्या संपर्कात का आणि कसे आले हे आपण जाणून घेऊया. मिलिंद, मल्टिपल स्क्लेरोसिस हे नाव बऱ्याच लोकांना माहिती पण नाहीये आणि तुम्ही ह्या कॉज बरोबर कसे काय जोडले गेलात? 10 वर्षापूर्वी किंवा आय थिंक आता 11 वर्ष झाली असतील, मी शीलाताईंना भेटलो होतो शिवाजी पार्कात जिथे मी राहतो. बर. आणि त्यांचं तिथे एक अॅन्युअल इव्हेंट चाललं होतं, MS वॉक म्हणून, जे ते दरवर्षी करतात. अच्छा. आणि आय डोंट नो की ते कसे त्यांना वाटलं की माझ्याकडे यावं किंवा माझ्याशी बोलावं. बट शी केम टू मी आणि म्हणाले की तू आमची मदत करायला हवीस. सो आय सेड, काय तुम्ही काय करता? ते म्हणाले, आम्ही मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी ऑफ इंडिया चालवतो बरं, आणि मल्टिपल स्क्लेरोसिस इज अ डिझीज, आणि आय न्यू नथिंग अबाउट इट. मी कधी ऐकलं सुद्धा नव्हतं. आय वॉज व्हेरी अशेम्ड दॅट टाइम. तर तेव्हापासून आय ट्राय टू फिगर आउट की आता मी काय करू शकतो यांच्यासाठी, कारण एव्हरीबडी वॉन्ट्स टू हेल्प. ज्यांना कोणाला आपण भेटतो आणि विचारतो की तुम्हाला मदत करायची लोकांची किंवा समाजाची, सगळे लोक होच म्हणतील. बरोबर आहे. पण काय करायचं, आता इंडिव्हिज्युअलनी काय करायचं, हे लोक म्हणजे थोडे लॉस मध्ये जातात की मी एकटा काय करणार. सो आय ट्राय टू फाइंड की सोप्यात सोपं मी त्यांची मदत कशी करू शकतो, अँड ऑल्सो टू मेक माय सेल्फ फील युजफुल. करेक्ट. की ठीक आहे, आता एवढी वर्ष मी माझ्या स्वतःसाठी मी काम केलेलं आहे. बरोबर आहे. माझ्या प्रोफेशन मध्ये मी काम केलेलं आहे, मी पैसे कमवलेत, मी नाव कमवलंय किंवा जे काय असेल ते, मी लोकांसाठी कधी काही केलेलं नाही. सो देन आय ट्राय टू स्पीक टू द मीडिया अबाउट मल्टिपल स्क्लेरोसिस, काय आहे, सिम्पटम्स काय आहेत, वेबसाईट वरती लोकांनी जावं. बिकॉज द मेन थिंग इज की लवकर जर ह्याचं डायग्नोसिस झालं तर तुम्ही त्याची मॅनेजमेंट जास्त चांगल्या प्रकारे करू शकता. देर इज नो क्युअर, हे आपल्याला माहिती आहे. अँड देर इज अ लॉट ऑफ कन्फ्युजन, तुम्ही ऐकलं असाल. इट्स डिफिकल्ट. आणि ते शहरात, आता गावात आणि छोट्या शहरात म्हणजे कसं लोकांना कळेल, पोचवायची कशी माहिती, इट्स अ डिफिकल्ट थिंग. आता इंटरनेटवरती किती लोक जातात, जास्त लोक जात नाहीत, वाढतात नंबर्स पण जास्त लोक जात नाहीत. टीव्ही सुद्धा आता सगळ्यांकडे नाहीये, तर कसं पोचवायचं लोकांकडे. सो यू हॅव टू यूज ऑल मीडिया. पत्रकारांना सुद्धा, त्यांना सुद्धा सांगून की प्लीज ह्याच्याबद्दल लिहा, वेबसाईट बद्दल सांगा, सिम्पटम्स तुम्ही छापून द्या लोकांना. सो देयर वर दीज थिंग्स दॅट आय कुड डू. त्याच्यानंतर मुंबई मॅरेथॉनची सुरुवात झाली, त्याच्यावरती खूप मीडियाचं अटेन्शन होतं आणि मला रनिंगची खूप आवड होती. तर त्याच्यामुळे मी डिस्टन्स रनिंग चालू केलं. हाफ मॅरेथॉन मध्ये मी पहिल्यांदा भाग घेतला आणि द मीडिया वॉज एक्स्ट्रीमली इंटरेस्टेड. आणि आय वॉज ओनली टॉकिंग अबाउट मल्टिपल स्क्लेरोसिस, टी शर्ट घालून त्याच्याबद्दल बोलून. सो आय थॉट दिस इज अ गुड वे. Then I started doing longer races, the full marathon मी केलं, because the media also gets bored. ठीक आहे, आता तुम्ही 5 वर्ष हाफ मॅरेथॉन केला, आता पुढे काय करणार? तर फुल मॅरेथॉन केलं. तर आय गॉट अ लॉट ऑफ अटेन्शन फॉर दॅट थ्रू दॅट मल्टिपल स्क्लेरोसिस सोसायटी. मग मी न्यूयॉर्क मध्ये फुल मॅरेथॉन केली. तर असोसिएटेड, दे हॅड अ ट्विनिंग प्रोग्राम इंडियन सोसायटी आणि अमेरिकन सोसायटी बरोबर. सो दॅट ऑल्सो हेल्प टू क्रिएट a lot of awareness. And it's not difficult for any celebrities, तर it's much easier, कारण मीडिया अटेन्शन असतं. पण ज्या लोकांना असं वाटतं की मी एकट्याने काय करू शकतो, एकट्याने जरी 5 मिनिटं जरी काढली दिवसातली किंवा आठवड्यातली किंवा कुठली 1 मिनिट जरी काढलं, दॅट इज ऑल्सो गोइंग टू हेल्प. यू शुड गो टू एनी NGO, नॉट सेइंग ओनली द MSSI, बट ज्यांना वाटतं की ठीक आहे कॅन्सर बद्दल आम्हाला वाटतं, कुठल्याही कॉज बद्दल, मल्टिपल स्क्लेरोसिस बद्दल वाटतं, तुम्ही 1 मिनिट जरी काढून त्यांना दिलं तुमची वेळ,
तरी ते उपयोगाचं असतं. त्यांनी खूप फरक पडतो. आणि मी एनजीओजना पण सांगतो की लोकांना तुम्ही मदत करा, की तुम्ही मदत कशी करायची. बरोबर आहे, Make it कारण easier. सगळ्यांना माहितीच नसते. आता समजा मला बँगलोरमध्ये मागच्या वर्षी बोलवलं होतं की तिथल्या 10 किलोमीटर रेसमध्ये तुम्ही भाग घ्या. मी म्हटलं तुम्ही MS सोसायटीला एक चेक द्या, मी येतो. अरे वा, अच्छा. 5 लाख रुपये दिले. हो, अरे वा, सो इट बिकम्स इझियर, इट्स व्हेरी इझी फॉर मी टू हेल्प. क्या बात पण आहे. ह्याच्यात मी एक बोलू शकते, हा नुसतंच हेच एवढंच नाही करून थांबलेला, ह्याच्यासारखा माणूस मी पाहिला नाही. अरे वा. माणूस म्हणून हा ग्रेट आहे, कारण हा नुसतं रनिंग करून आणि पैसे हे करून त्याचा स्वतःची पर्स पण सोडले असे सेलिब्रिटी काय मी पाहिलेली नाहीये. म्हणून त्याचं तर मला अत्यंत कौतुक आहे. दुसरं म्हणजे आमचे MS पेशंट इतके एक्साइट होतात, मिलिंद जितक्या वेळा आम्ही बोलवतो, कितीतरी वेळा तो ज्या लोकांना जाऊन भेटलाय त्याच्यासाठी आम्ही अरेंज केलं 4 जण 5 जण, आणि ते इतके खुश होतात. आता मागच्याच गेल्या वर्षीच्या एका फंक्शन मध्ये मिलिंदनी रॅम्प वर चाललेला आहे तिला आमच्या एका अच्छा. पेशंटला धरून. ती ते विसरूच शकत नाही. तिचं कधी पण आमच्याशी बोलणं म्हणजे मिलिंद माझ्यावर चालला, मी छान दिसत होते का ग, मी रॅम्प वर चालू शकते. आणि मिलिंद इतका स्टायलिश चाललाय आणि इतकं खरंच इतकी ती सुंदर दिसले. असं हे आहे ना, हे मिलिंदचं उपकार मी कधीही विसरू शकणार नाही. इतक्या लोकांना त्यांनी आमच्या आनंद दिलाय. मला अशी निधी जी मिळते ती तुम्ही MS पेशंट्सच्या म्हणजे काय कामं करतात MS पेशंट्ससाठी MS सोसायटी? MS पेशंटसाठी बरीचशी प्रोजेक्ट सुरू केली. पहिली म्हणजे जनजागृती, आणि मग रुग्णसेवा जे आम्ही म्हणू, पेशंट केअर ते, आणि शेवटी त्याच्यासाठी लागणारे फंड. अशा 3 विभागात मी हे केलेली विभागणी. गैरसमज होऊ नये म्हणून मला परत सांगावंसं वाटतं की हा हेरेडिटरी नाहीये, अनुवंशिक अजिबात नाही, किंवा स्पर्शजन्य नाही. म्हणजे ह्यांच्याशी लग्न करण्यानी वगैरे अजिबात काही भीती नाही. मुलं होऊ शकतात आणि मुलांना तर होत नाही, हेच आम्ही शिकवतो. त्याच्यासाठी जी प्रोजेक्ट्स आहेत, मुख्य म्हणजे होम फिजिओथेरपी. तर त्याच्यासाठी आम्ही आमचे थेरपिस्ट, फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी यांना घरी पाठवतो. 1 तास त्यांना ती सेशन त्यांचे देतो. ही बरीचशी सेवा आमची फुकट आहे. नंतर होम नर्सिंग आहे, की नर्स जाते ज्यांना बेड सोर्स झाले किंवा कॅथेटर. आता आमची कविता आहे, तिला कॅथेटर लागतं, मग आमचे नर्स घरी जाऊन ते करू शकतात.